मला इतक्या कमेंट्स आल्या, कारण आपण ते कव्हर नव्हतं केलं, आपण बाकीचे स्पॉट कव्हर केले होते. स्पॉट्स वगैरे केले होते. खूप प्रसिद्ध दिसतोय हा स्पॉट. हो. आता मला कळतं की लोक एवढं का म्हणत होते सुधा सुधा सुधा, म्हणजे मला त्यांना सांगायचं होतं की परत सोलापूरला आल्यावर सुधा सुद्धा आहे. सुधा सुद्धा आहे, जरा धीर धरा. जरा धीर धरा. एक इडली इडली वडा, एक इडली वडा आणि एक नुसती इडली. बाय द वे, ज्या पद्धतीने सर्व्ह करून दिलंय ना, Yes. ते मला हे बघूनच कळतंय की आउटस्टँडिंग असणार. जसं कधी एकदम ते म्हैसूर किंवा बँगलोरला असं ठिकाणी मिळतात ना, जुनी पद्धत आहे. हा. आई शपथ. ठीक आहे, अशी बोटाने काही ताकद न लावता तोडली इडली अशी. नाही, तेव्हा कळतं की काय लेवलची इडली. आणि क्वालिटी छान आहे. वडा बाहेरनं जेव्हा असं ते पडत आवरण चांगलं होतं. फुगा पडतो तेव्हा कळतं की तो अस्सल वडा आहे. Yes. नुसता वडा खाल्ला. हा 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 हा. क्या वा. सुधाने प्रेमात पडले, म्हणजे सुधाच्या इडली आणि वडा. दुधाच्या इडलीनी फार सुरेख, फार सुरेख. म्हणजे प्लीज हे खाण्यासाठी सोलापूरला प्रवास करून यावं आणि हे खाऊन परत जावं.